खेड तालुक्यातील गेल्या 4 पिढ्यांहून अधिक चालत आलेली सर्वात जुनी पेढी विश्वास हीच परंपरा, सोने चांदी हिरे मोती दागिने नवग्रह खडे मिळण्याचे एकमेव ठिकाण वापगावकर लक्ष्मी ज्वेलर्स, प्रोप्रा परेश माऊलीशेठ वापगावकर, बाजारपेठ पेशी शेजारी, राजगुरुनगर, 9850919999। चारही महत्त्वाच्या पक्षांचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत। त्यातले 3 म्हणतात की आमचाच नगराध्यक्ष होणार। तुम्ही या इलेक्शनकडे नगराध्यक्ष पदाचे इलेक्शन म्हणून कसं त्या पद्धतीने पाहता? त्यांचं संपूर्ण म्हणून सांगतो। राजगुरुनगर नगर परिषदेची निवडणूक सुरू आहे। म्हणजे महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये असलेले 3 पक्ष, त्यामध्ये मग धनुष्यबाण, घड्याळ आणि कमळ अशा 3ही पक्षांचे पूर्ण पॅनेल त्या ठिकाणी उभे राहिले। 3ही पक्षांची युती होऊ शकत होती, मात्र तुमच्या भूमिकेमुळं त्याला खूप असला असं मानायचं का? राजगुरुनगर शहराची गेले 20 वर्षापासून जर निवडणूक आपण पाहिली तर हीच परिस्थिती कायम राहते आणि लोक खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ही निवडणूक करत असतात। आता माझ्या प्रवेशामुळे खूप बसला नाही बसला हा संशोधनाचा विषय आहे, पण प्रत्येक पक्षाला वाटतं की आपले उमेदवार उभे राहिले पाहिजेत। एकतर ही निवडणूक 9 वर्षांनी लागलेली, त्यामुळे इच्छुकांची संख्या दुप्पट झालेली आणि आजही पाहिलं तरी काही अपक्ष अजून शिल्लक आहेत की ज्यांना कुठल्या पक्षात संधीच मिळाली नाही। आज 3 पक्ष लढत असताना 4ही पक्षाचे उमेदवार होते, त्यात आता काही तडजोड समीकरण होऊन 3 पक्षाचे उमेदवार आता आहेत। आता आपण पाहूया पुढं की काय परिस्थिती राहते, कोणता पक्ष कसा लढतोय आणि नगराध्यक्षाच्या पदासाठी त्या ठिकाणी इच्छुकांची संख्या वाढलेली आहे, उमेदवारीमध्ये इच्छुकांची संख्या वाढलेली आहे आणि प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं की आता आम्ही निवडून येणार आहे। तर आता बाकीची लोक काय बोलले असतील की आमचा येईल, दुसरा येईल, तिसरा येईल, हा वेगळा विषय आहे। ही निवडणूक जनतेच्या हातात आहे। ही निवडणूक राजगुरुनगरकरांच्या विकासासाठी होणार आहे। पाण्यासारखा भीषण प्रश्न आहे की गेले 10 वर्ष तो पारुंबीला एखादा मुलगा कसं लटकतं तसा लटकून आहे खेड राजगुरुनगर शहराचा। आणि मी वेळोवेळी म्हटलेलं आहे की ज्यावेळेस मी सत्तेच्या पार्टीत येतो त्यावेळेस तो प्रश्न मार्गी लागायला सुरुवात होते आणि मी सत्तेच्या पार्टीतून बाजूला गेलो की तो काहीतरी होऊन फायलींमध्ये प्रक्रियेमध्ये लॉक होतो। आजची परिस्थिती अशी आहे की गेले वर्ष 6 महिने राजगुरुनगरच्या टाकीमध्ये, पाण्याच्या टाकीमध्ये चासकामन धरणाचं शुद्ध पाणी येते, पण आजची परिस्थिती आपण पाहिली तर कुठेही शुद्ध पाण्याचा सोर्स जात नाही आणि कनेक्शनच्या नावाखाली सांगितलं जातं। खरं तर या नगरपालिकेच्या बाबतीत अशी चर्चा आहे की ती माझ्या ताब्यात आहे। तर गेले 4 वर्ष ही प्रशासन चालवतं, 4-5 वर्ष, आणि प्रशासनाच्या ताब्यात असल्यामुळे जे त्या काळातले आमदार आहेत त्यांचा त्याच्यावरती इनडायरेक्टली प्रभाव राहतो, कारण ही DPTCच्या माध्यमातून चालणारी संस्था आहे, राज्याच्या माध्यमातून चालणारी संस्था आहे। आणि मग अशा परिस्थितीमध्ये ड्रेनेजची व्यवस्था असेल, मैला फिल्टरेशन प्लॅन्टचा अधुरं काम असेल किंवा या पाण्याचा शुद्ध पाण्याचा सोर्सचा विषय असेल, याच्या बाबतीत उदासीनता दिसते। आता आलेलं पाणी फक्त सोडायचं आणि तुमच्या आमच्या घरापर्यंत पाठवायचं, एवढं काम आणि त्याच्यासाठी लागणारं बजेट किंवा निधी तो जर आजी माजी आमदार उपलब्ध करू शकत नसतील, आज आपण सगळ्यांनी पाहिलं असेल की भाजपचे देखील प्रभारी आमदार या ठिकाणी येऊन काम करतायत, मोठी ताकद लावतायत। हीच ताकद जर राजगुरुनगर शहराच्या विकासासाठी लागली असती तर राजगुरुनगर शहराच्या सगळ्या लोकांनी एकतर्फी भाजपला दिलं असतं, अशी परिस्थिती होती। त्यामुळे याचा निर्णय जनता करेल असं मला म्हणायचं आहे। विधानसभेला तुम्ही तालुक्याच्या महाविकास आघाडीमध्ये होते, आमदार निवडताना तुमची भूमिका केंद्रस्थानी राहिली, मात्र तुम्ही या नगर परिषद असेल किंवा जिल्हा परिषद पंचायत समिती असेल या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष बदल केला आहे। आता या ज्याच्यात तुम्ही होते शरदचंद्र पवार गटामध्ये, त्याचा कुठलाही नगरसेवक किंवा नगराध्यक्षपदाचा उमेदवार असल्याचं जाणवत नाही। तुम्ही घेतलेली भूमिका योग्य आहे असं तुम्हाला वाटतं का? माझी भूमिका ही राजगुरुनगर आणि खेड तालुक्याच्या विकासासाठी घेतलेली भूमिका आहे। शेवटी सत्तेपुढे शहाणपण चालत नाही आणि आमचे जे नेते आहेत शिवसेना पक्षाचे, एकनाथजी शिंदे साहेब या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री,
यांच्या डेव्हलपमेंटसाठी निधी देण्याची जी प्रक्रिया आहे आणि कार्यकर्त्याला ताकद देण्याची जी पद्धत आहे ती आपण सर्वांनी पाहिली की महाराष्ट्राने पाहिली की ती सगळं हाताने आहे. आता या योग्य माणसाच्या बरोबर आपण गेलो तर या तालुक्यातल्या व्हिजन ठेवून किंवा विकसनशील प्रक्रियेला आपण गती देऊ शकतो. राजगुरुनगर शहराचे अडखळलेले विषय आहेत ते आज 2-2, 3-3 वर्ष लाल फितीत पडलेत. पाणी योजना आणि ड्रेनेज व्यवस्था लटकती राहिलेली आहे. मग याला मार्ग कोण काढणार? आणि मग अशा वेळेस माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी तो विचार केला. आज आपली भीमा नदी सगळ्यात प्रदूषित नदी आहे, तिच्यासाठी मोठा निधी लागणार आहे. भीमा नदीवरती आपल्याला त्या ठिकाणी संपूर्ण दोन्ही बाजूने घाट करायचा आहे. बरं, त्याच्या सगळ्या प्रक्रिया लटकून आहेत आणि शासनाकडे करोडो रुपये आहेत. मग हे जर काढायचं असेल तर त्या कुलपाची चावी ज्याच्याकडे आहे त्याच्याकडे जावं लागेल. म्हणून माझी ही भूमिका आहे. याच्या अगोदर असं नाही वाटलं का एकनाथ शिंदे योग्य आहेत, मग तुम्ही भाजपमध्ये होतात, शरद पवार गटामध्ये होतात? नाही, आता तो जो विषय आहे शरद पवार साहेबांकडे जाण्याचा तो भारतीय जनता पक्षाकडे उदासीनता आणि माझ्याबाबत जो दुजाभाव झाला, मी आणलेल्या मोठे प्रवेश 29 प्रवेश झाले ते आजही सगळी लोक भाजपमध्येच आहेत. तर त्या लोकांबाबत जो न्याय देण्याचे कमिटमेंट होते ते पूर्ण नाही झाले. आणि मग अशा परिस्थितीमध्ये माणसाने आपला सन्मान सांभाळायचा असतो आणि आपल्या कार्यकर्त्याला जर फंडिंग निधीमध्ये अडवलं असेल तर त्यावेळेस माझी भूमिका तीच होती की आमची जेवढी ताकद आहे तेवढी आम्हाला द्या. म्हणजे एकदम गावंढळ मराठी भाषेत बोलायचं झालं तर एकाला चिकन मटन चारायचं आणि एकाला मुरमुरे चारायचे आणि 2 पैलवान 1 वर्षाने आखाड्यात आणायचे. ही रणनीती मला पटली नाही, म्हणून मी ही भूमिका घेतली. आजची भूमिका माझी या तालुक्याच्या विकसन प्रक्रियेच्या दृष्टिकोनातून आहे. आता जी निवडणूक चालू आहे त्याच्यामध्ये प्रभाग क्रमांक 1 मध्ये बिनविरोधची चर्चा चालू आहे किंवा त्यांच्याकडे 2च उमेदवार आहेत, त्यांच्याशी तुमचा संपर्क आहे का? निश्चित आमच्या सगळ्यांचाच आहे. आणि मी पहिल्याच बाईटमध्ये सांगितलं होतं की गाव पातळीवरचा विषय आहे. अजूनही तिघस्थळ राक्षवाडी हा जो भाग आहे हा गावखेड्याच्या आणि शहराच्या बरोबर मधला भाग आहे आणि त्या भागातल्या लोकांच्या ज्या भावना आहेत त्याचा आदर केला पाहिजे. राजकारण म्हणून आपण जर माणसं उभं करत गेलो तर त्या ठिकाणी आपल्याला समाजकारणाची जोड सोडावी लागेल. मी कार्यकर्ता असं आहे की 80% समाजकारण आणि 20% राजकारण करणार आहे. त्यामुळे मी त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण दिलं होतं. जे 3 पक्षांचे फॉर्म आले त्यापैकी तुमचा एक घड्याळ एक आणि धनुष्यबाण एक. धनुष्यबाणावरती जे लढतात ते त्यांचं मला वाटतं धनुष्यबाणावर आहेत मंगेश दादा गुंडाळे लढतात आणि बीजेपीचे जे आहेत त्यांनी नगराध्यक्षपद पहिलं घेतलेलं हो. आणि राजकीय सहकारी बँकेचे अध्यक्ष म्हणून राष्ट्रवादीचे उमेदवार राहिलेले. तुमचा उमेदवार नाव काय, तुम्ही कसं हे करणार, लोकांना कसं पटवून देणार आणि काय मतं घेताना काय प्रचार करणार आहे? नाही, मुळातच विषय असा आहे की उमेदवार नौका नाही आहे. या शहराचे उपसरपंच म्हणून त्यांनी कारभार केला. सातत्याने ग्रामपंचायत सदस्य असेल नगरसेवकपर्यंत असेल या कुटुंबाचा मोठा सहभाग आहे. दुसरी गोष्ट आमच्या गटामध्ये निवडणुकीसाठी कोण उभं राहणार याच्यावरती चर्चा झाली आणि सर्व गटाने एकमुखाने मंगेश दादाचं नाव त्यामध्ये घेतलं. खरं तर आमच्या सगळ्यांची इच्छा होती की मनोहरनी ती तयारी करावी, पण मनोहर म्हटला माझी ती तयारी सध्या नाही आहे, त्यामुळं आपण मंगेश दादांना त्या ठिकाणी डिक्लेअर करावं. आता मंगेश दादा नौका कसा या सगळ्या प्रक्रियेमध्ये अनुभव हा जो लागतो तो नगरसेवक म्हणून त्यांच्याकडे आहे. दुसरी गोष्ट त्यांचा कामाचा उपसरपंचाचा अनुभव आहे आणि ही मंडळी सार्वजनिक जीवनामध्ये लोकांच्या सातत्याने कामात आहे. तुमचा जनतेशी थेट संपर्क आहे. मागच्या निवडणुकीमध्ये सगळ्यांचे पॅनल होते, चांगले उमेदवार होते सगळ्यांचे, मात्र तुमची निवडून आलेली नगरसेवकांची संख्या मोठी होती. यावेळेलाही तसंच होईल किंवा तुम्हाला काय अपेक्षित आहे? मला राजगुरुनगरची जनता विकासाकडे पाहून आणि माझ्या कामाकडे पाहून मला न्याय दिली माझी खात्री आहे. दुसरी गोष्ट आजही मागच्या परिस्थितीपेक्षा चांगली परिस्थिती राहील मला जे समोर दिसतंय ते. आणि आमचा नगराध्यक्षाचा कॅन्डिडेट आपण सगळे पाहाल मोठ्या मताने निवडून येईल. काही ठिकाणी उमेदवार पळवापळवीची सुद्धा खमंग चर्चा आहे, त्याबद्दल काय म्हणाल? आमचेच बरेच उमेदवार इकडे तिकडे पळवले गेलेत, पण ज्याला जो प्रभाव योग्य वाटतो त्या परिस्थितीमध्ये ज्याचा जो निर्णय आहे तो आम्हाला मान्य आहे. आणि माणसाला त्या ठिकाणी व्यक्ती स्वातंत्र्य आहे, त्याला जी पार्टी ज्या पार्टीचा विचार चांगला वाटेल तो त्याच्याच बरोबर जाऊ शकतो, त्यामुळे तो गेला असेल.
तुम्ही नगर परिषदेप्रमाणे जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये सुद्धा सगळीकडे उमेदवार देणार आहे? माझी पहिल्यापासून भूमिका अशीच असते. मी भारतीय जनता पक्षात होतो तरी तीच भूमिका होती आणि याच्यामध्ये आहे तीच भूमिका आहे. पण याच्यामध्ये आता शिवसेना पक्षामध्ये आमचे जिल्हाध्यक्ष भगवानराव पोखरकर असतील, तालुकाध्यक्ष निलेशजी पवार असतील, किंबहुना शरददादा सोनवणे शिवजन्मभूमीचे आमदार आणि आमचे रामजी रेपाळे साहेब असतील, या राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, यांच्या ज्या भूमिका असतील त्या करू. पण आमची अशी अपेक्षा आहे की ज्यावेळेस पार्टी खाली लढते त्यावेळेस कार्यकर्त्याला न्याय मिळतो. ही निवडणूक कार्यकर्त्याची आहे, त्यामुळे कार्यकर्त्यांना जास्तीचा न्याय मिळावा यासाठी आम्ही लढणार आहे. मी कमी खर्चावाले सर्वसामान्य कुटुंबातलेच उमेदवार या ठिकाणी उभे केलेत की लोकशाहीमध्ये निवडून येताना लोक विचार करत नाही की आपल्याकडं पैसे नाही आहेत, पण तरी समाजाने आपल्याला डोक्यावर घेतलंय. पण ज्यावेळेस कार्यकर्त्याची वेळ येते त्यावेळेस त्याला पैसे विचारायचे आणि तिकीटं द्यायची, अशा मनोवृत्तीचा मी नाही. महाविकास आघाडीचा जो प्रयोग झाला तो तुम्हाला नंतरच्या काळामध्ये सन्मानाची वागणूक नाही असं? नाही, असं काही नाही. महत्त्वाचा मुद्दा असा आहे की त्यावेळेची जी परिस्थिती, जनतेची भावना होती, लोकांची जी प्रतिक्रिया होती, मी त्याच्याबरोबर गेलेला आहे. माझा निर्णय हा खेड तालुक्याच्या 1 लाख जनतेचा निर्णय होता. आताच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनंतर तुमचा विधानसभेचा फंडा चालू राहील असं काही नाही. पक्षाने आम्हाला खासदारकी आणि विधानसभा या दोन्हीची तयारी करायचं सांगितलेलं आहे. त्यामुळं त्या पद्धतीने आम्ही काम करणार आणि पक्षवाढीचं काम आमचं महत्त्वाचं पाहिजे. त्यामध्ये गावागावातल्या शाखा असतील त्या सगळ्या गोष्टी आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत. जिल्हा परिषदेमध्ये तुम्ही उमेदवार नाही आहेत, तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातले ठरले का? नाही, आता जिल्हा परिषदच्या वेळेस त्या विषयावर आपण बोलू. राजगुरुनगर नगर परिषदेला उमेदवार निवडताना तुम्ही पूर्णपणे यंग ब्रिगेडला संधी देताय, हा नेमका दृष्टिकोन काय तुमचा? मी सांगितलं ना की ही निवडणूक कार्यकर्त्यांची आणि कार्यकर्त्यांना जर संधी मिळाली, जो कामात राहणाऱ्या कार्यकर्त्याला संधी मिळाली तर त्या ठिकाणी तो कार्यकर्ता वाढणार आहे आणि नवीन कार्यकर्त्याला संधी मिळाली तर जमणार आहे. जनरली असं आहे की पहिला माणूस निवडून आला की तो तीच जागा परत मागतो. माझं मॅक्झिमम नवीन लोकांना संधी द्यायचा विचार असतो आणि त्या विचाराप्रमाणे आम्ही जास्तीत जास्त नवीन लोकांना संधी दिलेली आहे. मला शुभेच्छा. धन्यवाद. राम. पंचक्रोशीतील सर्व नागरिकांना व हितचिंतकांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. राजगुरुनगर एसटी स्टँड पासून अगदी 2 मिनिटांच्या अंतरावर आशानंद रिअल्टर्स निर्मित आशानंद रेसिडेन्सीच्या भव्य दिव्य गृह प्रकल्पामधील बिल्डिंग A, B, C, D आणि F मधील सर्व फ्लॅट्स विक्री झाल्यानंतर आता फक्त शेवटचा फेज म्हणजे बिल्डिंग E मध्येच 2 BHK आणि 3 BHK फ्लॅट्स विक्रीस उपलब्ध. 20 पेक्षा जास्त आधुनिक सुखसुविधा वापरण्यास तयार. फ्लॅट्स बुकिंग चालू आणि लवकरच ताबा. तसेच गृह प्रकल्पात जोडून असलेलं आशानंद सिटी सेंटर या कमर्शियल कॉम्प्लेक्समध्ये आपल्या हॉस्पिटल, बँक्वेट हॉल, बँक, हॉटेल, रेस्टॉरंट, क्लासेस, फर्निचर मॉल, कपड्यांचं शोरूम अशा विविध व्यवसायांसाठी जागा तसेच खरेदी किंवा भाडे तत्वावर उपलब्ध. अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा. आमचा संपर्क क्रमांक 8108434444.